संसार दुःखातून मुक्त होण्यासाठी म्हणजेच मोक्षाच्या प्राप्तीसाठी मोक्ष प्राप्ती हे आमचं साध्य असलं पाहिजे. मोक्ष प्राप्ती, कारण तिथंच परिपूर्ण सुख आहे. तिथंच स्वाधीन सुख आहे. मोक्षामध्ये अर्थात अपेक्षा नाही, सुखासाठी पराची गरज नाही, अपेक्षा नाही. ज्या सुखामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही, म्हणून सिद्धांना कसल्या कोणत्या प्रकारचं सुख असतं ही चर्चा करताना प्रवचनसारच्या 14 गाथेमध्ये सांगितलेलं आहे. कारण तिथं शुद्धोपयोगाची प्रेरणा द्यायची आचार्यांना. शुभ अशुभ योग संसार दुःखाचं कारण आहे, संसार परिभ्रमण बंधाचं कारण आहे. म्हणून शुभोपयोग अशुभोपयोग सोडून शुद्धोपयोगामध्ये प्रवृत्ती केली पाहिजे अशी चर्चा केलेली आहे. शुद्धोपयोग, उपयोगाची शुद्धता, स्वच्छता, निर्मलता, निर्दोषता विचारांची, त्याचं नाव आहे शुद्ध उपयोग. शुद्ध, स्वच्छ, कसल्याही प्रकारची ज्याच्यामध्ये मलिनता नाही असा शुद्ध विचार, म्हणजे ज्याच्यात इष्ट अनिष्ट कल्पना नाही, राग द्वेष परिणाम नाही, असं एक शुद्ध भाव, शुद्ध विचार, तोच शांतीचं, निराकुलतेचं, समाधानाचं कारण असतो. हे आचार्यांना तिथं समजावून सांगायचं. पण त्या शुद्धोपयोगामध्ये प्रवृत्ती करणार कोण? जोपर्यंत आपल्याला त्या शुद्धोपयोगाचं फळ ते फळ माहिती नाही तर शुद्धोपयोग का करायचा असा प्रश्न येईल. शुद्ध भाव का करायचे, शुभाशुभ भाव का सोडायचे असा प्रश्न येईल. आणि म्हणून मग आचार्यांनी तिथं शुद्धोपयोगी जीवाला मिळणाऱ्या फळाची चर्चा केली. स्वच्छ उपयोग, त्याचं फळ काय असतं त्यांना सांगायचं. शुद्धोपयोग, अजून शुद्धोपयोगाला सुरुवात केली नाही. आचार्य प्रथम फळ सांगतात, कारण प्रवृत्ती कुठल्याही विषयामध्ये अथवा निवृत्ती
त्याचं फळ जाणल्याशिवाय होत नाही. फळ माहिती पाहिजे. म्हणून आचार्य पहिल्यांदा फळ सांगतायत. काय शुद्ध भावाचं फळ, काय शुद्धोपयोगाचं फळ काय. मग सांगितलं ऐसयमाद समर्थम विषयातीदम अनुभवम अनंतम अवच्छिन्नम च सुहम शुद्धोग प्रसिद्धानम. अजून सोपं आहे. 14 अध्याय प्रवृत्तीचा ऐसयमाद समर्थम विषयातीदम अनुभवम अनंतम अवच्छिन्नम. असे हे सगळे सुहम. सुहम म्हणजे सुख, सुखाची विशेषणं दिलेली आहेत. असलं सुख असतं कोणाला? शुद्धोपयोगाच्या द्वारे जे सिद्ध पदाला प्राप्त झालेले आहे त्यांना अशा प्रकारचं सुख असतं. पण ही चर्चा तशीच आहे जसं लहान बाळाला सांगितलं जातं पातेलं गरम असेल, चाकू असेल आणि त्याला सांगितलं की बाबा तू हात लावू नको, हातात घेऊ नको चाकू. मग ते लहान बाळ ऐकतं का? काय ऐकत नाही. सांगितलं म्हणून कळलं का त्याला पातेलं गरम आहे, गरम पातेल्याला हात लावलं तर पळत. आता अनुभव घेतलेल्यांनी सांगितलंय ना. कोणी सांगितलं? ज्यांनी अनुभव ज्यांना आलेला आहे. गरम म्हणजे काय असतं त्याचा भाव प्रसन्न झाला आणि त्याचा स्पर्श कशा प्रकारे जीवाला दुःख देतो हे समजलेलं आहे. त्यांच्याद्वारे सांगितलं जातंय की हात लावू नको, हातात चाकू घेऊ नको, काय होईल? कापेल. बरोबर आहे. आणि मग त्रास होईल असं म्हणून सांगितलं जातंय ना. मग कळतं का? ते बाळ ती गोष्ट करायचं सोडतं का? त्याच्यापासून दूर जरी त्याला उचलून नेलं आणि ते रांगत तिथं जातंय गरम वस्तू जवळ, तिथून उचलून बाजूला ठेवलं तर परत कुठं जात? मग सांगितलेलं आहे, स्पष्ट सांगितलेलं आणि अनुभवयुक्त अशा व्यक्तीकडून सांगितलं जात. ऐकायला पाहिजे का नाही बाळांनी? आणि जो बाळ ऐकेल तर काय होईल? त्याला दुःख होणार नाही. साधन साधन नाही समजलं पण मोठ्याने सांगितलं. श्रद्धांत ठेवा. श्रद्धानाचं महात्म्य असं आहे. सांगतेच ना, देव सांगते, गुरु सांगते. विश्वास ठेवायला पाहिजे का नको? सांगते लांब राहावा संसारापासून, कषायापासून, विषयांपासून दूर राहा. दुःख रूप आहे, दुःखाचं कारण आहे असं सांगते. राग, द्वेष, मोहभाव, आश्रयभाव, दुःखा दुःख फलत्य असं सगळं सांगितलंय. त्याचं स्वरूप समयसारमध्ये जीवनिबद्धाय अधुवा अनिच्छा तहा शरणाय दुःखा दुःख फलत्य नादून नियत्रे नानी असं म्हणते.
कसे असते राग, द्वेष, मोह, क्रोध, मान, माया, लोभ, कषाय भाव, विषयाला भोगण्याचे भाव कसे असते? आमचाच घात करणारे आहे असं सांग. मग असं सांगितल्यावर आपल्याला समजतंय का? विषय कशांच्या आधी, विषय कशांचा आश्रय, विषय कशांच्या नादी लागू नका, त्याचा अवलंबन घेऊ नका. समजतंय काय? कोणी सांगितलं? वीतरागी सर्वज्ञ हरिहंत प्रभूंनी ही गोष्ट सांगितली. कोणी असंच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कोणत्या माणसाने सांगितलंय का? वीतरागी सर्वज्ञ ज्यांचं मी रोज दर्शन घेतोय, आणि ते दर्शन घेण्याचं प्रयोजन त्यांचा उपदेश आहे. उपदेश आहे म्हणून त्यांचं दर्शन आहे. दर्शन घेण्याचा हेतू त्यांच्या उपदेशानं माझं कल्याण, माझं दुःख नष्ट होतंय, मला सुख मिळतंय म्हणून त्यांचे उपकार जाणून त्यांचं दर्शन करायचं असतं. आपल्याला त्यांनी सांगितलंय दुःख दुःखाचं कारण, सुख सुखाचं कारण, हे तत्व सांगितली त्यांनी आपल्याला. म्हणून तदनुसार आचरण करत असताना आम्हाला सुखाची प्राप्ती होते, दुःखाचा नाश होतो. म्हणून हे अरिहंत प्रभू माझा तुम्हाला त्रिवार नमस्तु नमस्तु नमस्तु. तुम्हीच माझे दुःख हरता आहात, सुख करता. असं पण उलट होतं ना, तुम्ही माझे दुःख करता आणि सुख हरता. धर्म तत्व रागद्वेष भावापासून दूर, विषय कशापासून, मोबाईल पासून, अशी जी आहेत वस्तू त्याच्यापासून दूर केलं तर आपल्याला सुख मिळतंय का दुःख मिळतंय? विषय भोगापासून दूर केलं, आम्हाला इष्ट असणाऱ्या धन संयोग ज्या काही वस्तू आहेत त्याच्यापासून दूर करायचं म्हटलं तर आम्हाला सुख होतं का दुःख? म्हणून आम्हाला धर्मामध्ये सांगितलेलं ज्ञान, श्रद्धा, आचरण, प्रत्येक गोष्ट मला कठीण वाटतं आपल्याला. धर्मातलं प्रत्येक कार्य दुःखरूप आहे असं भासित होतं, दुःखाचं कारण आहे असं वाटतं. म्हणजे मुलाला ज्या कारणाने दुःख होतं त्यापासून दूर ठेवल्यानंतर त्या मुलाला दुःख होतं का सुख होतं? ज्यामुळे दुःख होणार आहे त्यापासून दूर केलं तर त्या लहान बाळाला बरं वाटतं का दुःख होतं? सांगा बरं. चाललाय ते समोरचा रांग जिन्यातनं पडणार आहे, उचलून बाजूला ठेव. सुखी का दुःखी झाला तो? जाऊ दिलं नाही. सुखी होतो का दुःखी? रडतो ते बाळ. मग तीच आपलं काम. चांगल्या गोष्टीपासून नाही, वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही दुःखी होतो, जेव्हा की आपल्याला सुखी व्हायला पाहिजे. आणि त्याचं कारण काय? भाव समजलेला नाही, अनुभव नाही, प्रतीती नाही. मग कशा प्रकारे माझी निवृत्ती होणार त्या विषयांपासून, कषायांपासून? का मी निवृत्त होणार?
संसार शरीर भोगापासून भले आचार्यांनी सूत्र सांगितलं, जगत काय स्वभाव संवेग वैराग्यार्थम वा, असं आपण बघितलं. तत्वार सूत्रामध्ये येतं ना, सूत्र किती अध्याय आहे? 7वे का 6वे का? बरं असं. तर जगत आणि काय, जगत म्हणजे संसार, 4 गती, पंचपरावर्तन, असा जो संसार आहे, परद्रव्याच्या प्रति प्रीती, त्याचं नाव आहे संसार. असा जो संसार, त्यालाच म्हटलं जगत. आणि काय म्हणजे शरीर. त्याचा स्वभाव काय? स्वभाव काय? संवेग आणि वैराग्य. याला जाणून आपल्या परिणामामध्ये काय भाव व्हायला पाहिजे, तर त्या प्रती म्हणजे हे जिनेंद्र देवाने सांगितलेलं आहे. वितरागी सर्वज्ञ देवाने सांगितलंय. ते पण पूर्वी संसारी होते. मग तत्वाच्या श्रद्धा ज्ञान आणि आचरणाने त्यांनी अरिहंत पद प्राप्त केलं आणि आम्हाला सांगितलं. काय सांगितलं? संसार कसा आहे, शरीर कसं आहे, असं सांगितलं. मग सांगितलं म्हणून फरक काय पडला, हेच मला म्हणायचंय. फरक माझ्यात आणि तुमच्यात हा आहे. म्हणजे ध्यानात बसलेले लोक आणि आपण बाहेर असणार, फरकच समजणार नाही, अंतर कळणार नाही. सांगितलंय तुम्हाला माहिती पण असेल, पण भावभासन नाही. आणि भावभासन नाही तर मग मी त्याच्यापासून निवृत्त होणार कसा? जोपर्यंत अनुभव नाही तो. मग आता प्रश्न असा पण येतोय की आता संसारामध्ये आम्ही दुःखाचा अनुभव घेत नाही आहोत का? संसार आपण रोज रोज चाललंच की, त्याचा अनुभव कुणाला नाही सांगा. आणि त्याच्यामध्ये आम्हाला दुःखाची अनुभूती काय शास्त्र वाचून बघायला पाहिजे का प्रत्यक्ष समजतंय, ती अनुभव येते. मृत्यू आहे, रोग आहे, अनिष्ट संयोग आहे, इष्ट वियोग आहे, पीडा आहे, शारीरिक मानसिक वाचनिक, कितीतरी त्या ठिकाणी प्रकारचं दुःख आहे. पदोपदी दुःख आहे संसारामध्ये. आणि हे डेली आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, झोपून उठे तोपर्यंत 24 तास. झोपलं तरी नीट झोप येत नाही तरी दुःख आहे. आणि कधी झोप येणार याची वाट बघत बसावं लागतं. झोपेत पुन्हा स्वप्न पडलं, झोपायचं तर कंटाळा खूप आलेला असतो, पण त्याच्यात असं स्वप्न पडतं की मला झोपायचंय पण झोप मिळेना. असलं स्वप्न पडलेलं, झोपलेलाच. उठलं तरी झोप पूर्ण नाही झालेली, झोपेतच स्वप्न पडलं मला झोपायचंय कंटाळा लागला. असं होत स्वप्नात, आणि तरी पूर्ण झोप झालेली बघतो आपण. म्हणजे सांगायचं काय, म्हणजे 24 तास झोपला तरी दुःख आहे आणि जाग झालं तरी दुःख. अनेक प्रकारचं, आपलं काय आणि दुसऱ्याचं काय, अनेक जीवांचं दुःख या संसारामध्ये दिसून येत. पाहतोच की आपण, असं काही पाहत नाही असं नाही. रस्त्याने फिरताना किती बेडकं मेलेली दिसतात, किती छोट्या छोट्या त्या आया मरलेल्या दिसतात, दिसत नाही आपल्याला. मग काय हे दुःख, त्यांचं हे दुःख. मग हे सगळं दुःख पाहत असताना
आपल्याला मग का वैराग्य उत्पन्न होत नाही? आपल्याला संवेग भाव, संवेग म्हणजे भीती, दोन अर्थ केले तर त्यातला एक अर्थ आहे भीती, एक अर्थ आहे स्वभावाची प्रीती. संवेगचा अर्थ स्वभावाची प्रीती आहे, आणि स्वभावाच्या प्रीतीशिवाय संसाराची भीती वाटणार नाही असं झालं. कारण उत्कृष्ट वस्तू माहिती नाही, म्हणूनच त्या संसारामध्ये दुःख भोगत असताना तिथं असणाऱ्या थोड्याशा सुखासाठी आम्ही ते सगळं दुःख भोगायला तयार आहे. संसारातलं दुःख का भोगतोय? थोड्याशा सुखाच्या आशेने. म्हणजे आपण एक मानसिकता तयार केली आहे की जे काही संसारातलं सुख मिळणार आहे ते दुःख भोगल्यावरच मिळणार आहे, आणि म्हणून मला दुःख सहन केलं पाहिजे असा निर्णय करून मी काय करतो, ते संसारातलं दुःख भोगायला तयार आहे. म्हणून भजनात म्हटलं, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. सेजल समजते तुला माहिती आहे का? तवा आधी पोळतोय नाही रोटी करायला, असं तिथं म्हटलं. असं संसाराचं स्वरूप सांगितलं. कसा आहे संसार? तवा, तवा कशावरचा तवा? चुलीवरच्या तव्याप्रमाणे. म्हणजे ताप आपल्या, आपण रोज ना संसार ताप आहे, असा संसार आहे ताप देणारा, गरम. पण भाकरी खायची म्हटल्यावर तेवढं चटके तर सहन करूया. त्या भाकरीसाठी त्या तापलेल्या तव्याला पण स्पर्श करायला मी तयार आहे. बस त्या भाकरी म्हटली. असं संसारामध्ये दिसतंय. थोडस जे सुख, कारण ते सुख मला परिचित आहे, श्रुत आहे, अनुभूत आहे, म्हणून त्याच्यासाठी ते चालले. आज्ञामध्ये सुख आहे हे जर समजलं असतं तर त्याच्यासाठी मी प्रयत्न, म्हणजे त्याचं नाव आहे ज्ञान. तर ते मी का केलं नसतं? केलं असतं ना जर मला आत्म्यात सुख आहे याचं श्रद्धान झालं असतं तत्वविचाराद्वारे, तर मग मी थोडं दुःख सहन केलं असतं, पण आत्मिक आनंद घेण्याचा प्रयत्न केला असता. पण इथं माझी पहिलंच गाडगं उलट आहे. पहिलंच उलट आहे ना. शरीर मी आहे, शरीर माझं आहे, संसार मी आहे, माझा आहे, भोग मी आहेत, माझे आहेत, हे पक्क केलंय. आणि मग त्या श्रद्धानुसार झालंय काय, होतंय काय? त्याच्या सुखासाठी मी दुःख सहन करायला तयार आहे. पण त्या चेतन लग्न का केलं? प्रश्न आपला कशासाठी केलं? आत्मिक सुखासाठी. सांगत आत्म्याला आनंद होतो म्हणून लग्न केलं पाहिजे. राज माहिती का? कोणत्या आनंदासाठी आम्ही लौकिक कार्य केलेली असतात, करत असतो, करत आहोत? कोणता आनंद? कोणता आनंद ती तर नक्की लक्षात घेतलं पाहिजे. आत्मिक आनंदासाठी चाललंय का?
कोणाला म्हणते आत्मा म्हणलं आत्मतत्वावर विचार म्हटलं तत्व आत्मा आत्मा हे एक तत्व आहे म्हणजे एक वस्तू आहे आणि त्या वस्तूमध्ये एक प्रकारचा भाव आहे जसं साखरेत गोडी आहे ना म्हणून साखरचा भाव आपल्याला समजतो नुसतं साखर नाही समजत घड्याळचा भाव समजतो नुसतं घड्याळ शब्द समजत नाही त्याचा भाव कळतो आपल्याला आणि मग काय करायचं हे समजतं मग आत्मा हा एक पदार्थ त्याचा एक ज्ञान आनंद स्वभाव आहे आत्मा एक वस्तू त्याचा ज्ञान आनंद स्वभाव आहे तो भाव समजत नाही म्हटलं तत्वाचा विचार नाही आणि म्हणून मग मी आत्मा आत्मत्व समजलं पाहिजे आत्मा आणि आत्मपणा त्याला पणा तत्व म्हणून म्हटलं तस्य भाव त्या पदार्थाचा जो भाव आहे त्याचं नाव आहे तत्व तद्भाव त्या वस्तूचा स्वभाव आपला भाव आणि तो जर जाणला नाही जसं बघितलं पण बाळाला भाव कळला नाही हा आहे गरम आहे हा कळलं नाही गरम आहे कळलं नाही कळलं नाही आणि म्हणून मग तो तिथं प्रवृत्ती करताना पोळलं तर हा होते हा आणि म्हणून मग दुसऱ्या वेळेस गार पातील जरी असलं आणि त्याला जरी म्हटलं आपण हाय हात लावल का ती हा म्हटलं तर ते आता जवळ जाणार नाही अनुभव पण प्रश्न आपला असा आला होता की अनुभव घेऊन सुद्धा अनुभव येत असून सुद्धा हाय असं सांगून सुद्धा पोळले तरी सुद्धा आश्चर्य हेच आहे की मी त्याचाच का पुन्हा त्या ठिकाणी आश्रय घ्यायला पडतो तिथंच का आणि कारण एवढंच आहे की मला आत्मा समजत नाही परमात्मा समजत नाही आणि तत्व श्रद्धा तत्व म्हणजे काय याची त्या ठिकाणी प्रतीती नाही अडचणी तत्वानुभूतीचा भाव आहे आणि म्हणून मग सांगून सुद्धा आमची प्रवृत्ती कुठं होते आणि अनुभूती असून सुद्धा आमची प्रवृत्ती तिकडच आहे म्हणून देवदर्शन कसं करावं पहिल्यांदा देवदर्शन आहे आणि त्याचं एक श्रद्धांतर नीट बसलं पाहिजे की देवदर्शनाच्या निमित्तात सगळं दुःख नष्ट होत आहे पण या श्रद्धानाने देवदर्शनाचा भाव येत नाही देवदर्शनामुळं माझं दुःख दूर होणार होतंय का असं दुःख झालं तर देवदर्शन देव अरिहंत सिद्धांचं स्मरण होतंय का दुःख आहे अरिहंत सिद्ध अरिहंत सिद्ध अरिहंत सिद्ध आत्मा जाऊ दे पण अरिहंतपणा अरिहंतांचं अरिहंतत्व विचार केल्याशिवाय समजेल का मला विचार करावाच लागेल भाव समजावा लागेल अरिहंत शब्दाचा म्हणजे अरिहंतांचा अरिहंतपणा कळला पाहिजे त्याच्याशिवाय काय मला सांग त्याच्याशिवाय संसारातल्या विषय कषयांपासून माझी निवृत्ती किती जरी त्याचं वर्णन केलं तरी सुटणार नाही सांगतोयच की ऐकतायच की तुम्ही नाटकं पण करताय तुम्ही तशी केली की नाही नाटकं इंद्रिय विषय भोगातला आनंद नाही मित्राला मुंबईचा
नाचो खाओ पिओ. त्या नाटकातला सगळ्यात चांगला भाग कोणता म्हणताय? ते गाणं लावलं होतं, ते दोघं नाचत होते, ते सगळ्यात चांगलं आवडलं सगळ्यांना. बाकी तत्व बाजूला राहू द्या, पण आवडणारा भाग कोणता होता? ते गाणं. तुमचं नाही, तुम्ही तर त्याच्यासाठी तर गाणं ठेवलं तर या सगळ्याला नुसतं मजा वाटाल. ते गाणं हायलाइट झालं का नाही? तुम्हाला माहिती आहे ते गाणं लावलं कोणतं कोणतं गाणं होतं? बंबई से आया मेरा दोस्त नव्हतं, आणि वेगळंच गाणं होतं. कोणतं होतं? दोघं जण नाचत होते, नितेश आणि कार्तिक आर्यन. म्हणजे मी बघितलं ना, असं डोक्यावर बाटली धरल्यासारखे ऍक्शन करून डान्स करत होते. ते गाणं मागचं संगीत. त्यावेळेस सगळेजण कसं बघत होता ते नाटक. आणि ज्यावेळेस सांगत होते बाबा हे सगळं खरं ना, मी हे तिथो काय झालं नाही, एक मित्र ऍक्सिडेंट झाला ना काय, नंतर ऍक्सिडेंट झाला, निम्म बघितलं होतं असं सांग. बर झाला असेल ऍक्सिडेंट, मग काय झालं? फरक काय पडतो? चेतनचा ऍक्सिडेंट झाला म्हणून आता तू काय मागं सरकणार आहे का? चेतनचा ऍक्सिडेंट झाला का नाही? हा झाला का ऍक्सिडेंट? भजन ऐकलं नाही का? ऍक्सिडेंट हो गया, दोनों जवानी की मस्ती में चूर, ना तेरा कसूर ना मेरा कसूर, आणि ऍक्सिडेंट हो गया. बरोबर आहे का? असंच काहीतरी भजन आहे ना. तुझी पण चूक नाही, तुझी पण चूक नाही. अशा ऍक्सिडेंट झालाय मात्र एवढं लक्षात राहू दे. राज झाला, त्यांचं झालं, त्यांना काय, आणि मला कुठं कळलंय की ते ऍक्सिडेंट आहे म्हणून. मला वाटतं हिला कॉलेज भारी दिसतो आहे ना. म्हणजे ते त्या आहे ना छिद्रामध्ये असणाऱ्या विंचू सारखं सांगितलं. विंचू आहे, बोट घालते, चावतो आणि काय म्हणतो गार गार लागते, आणि गार गार सगळेजण सांगणार काय गार लागते. मग प्रत्येक जण बोट घातल्यावर विंचू काय करणार? डंकच मारत होता. पण आता मला डंक मारलाय माझा आणि मला तर त्रास होतोय, मग आता कोण सांगेल का? काय सांगणार? कोण? गार गार लागते. मग मी पण करतो. अडचण सगळ्याला माहिती आहे, पण कुणी ते झालेलं त्रास दुःख व्यक्त करून सांगणार नाही, कारण त्याच्यामध्ये आम्हाला अपमान भासतो. जी आमच्याकडनं चूक घडते त्या चुकीला व्यक्त करण्यामध्ये आम्ही आमचा अपमान मानत नाही का? आणि म्हणून मग चुकीला सुद्धा चांगल्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतो. हे आम्ही संसारी जीवाचं काम. चांगलं असतं, चांगलं असतं. म्हणजे दुःख जरी झालं तरी त्याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने, जसं इंद्रिय विषय भोगांचं आणि जाहिरात कशा पद्धतीने केली जाते, चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे म्हणूनच केली जाते. किती दुःखी जीव असते विषय भोगामध्ये. आपण बघितली नाही का आता प्रवचन सारखी जेसिम विसरे सुरदी, आठवते की नाही? जाताना सांगितलं ना, ज्यांची विषय भोगामध्ये रस्ती आहे त्यांना दुःख स्वभावानेच आहे असं जाणं, असं सांगितलेलं आहे. अन्यथा अनुपत्ती नियम दाखवला होता तुम्हाला. तेसिम दुःखम जान सहावम असं म्हटलं होतं. ज्यांची विषयामध्ये रती दिसून येते, विषय भोगामध्ये प्रवृत्ती आसक्ती दिसून येते, ते नियमानं दुःखीच आहे असं म्हणले. कशावरून? जर ते दुःखी नसते तर त्यांनी विषय भोगामध्ये प्रवृत्तीच केली नसती.
असं तिथं अन्यथानुपत्ती नियम सिद्ध करून दाखवला. जर तो स्वभाव नसता, दुःख स्वभाव नसता, दुःखी स्वभावाने नसते ते, विषय भोगामध्ये प्रवृत्ती का केली असती, असा एक प्रश्न विचारून स्पष्ट केलं की जे जे विषयांमध्ये रमलेले आहे ते ते जीव नियमानं दुःखीच आहेत. जे जे औषध घेतात ते रोगी आहेत. असं ना, औषध कोण घेते? घेते काय सेजन तू औषध, डायबिटीस, इन्शुलिन वगैरे काय? हा, नाही घ्यायचं, त्याला काय होतं? बहा काय घेते का नाही औषध वगैरे? बहा गोळ्या खाते, तू का खात नाही गोळ्या? खायला पाहिजे ना सगळ्यांनी बहा, एवढ्याच गोळ्या 10-15 गोळ्या बहा खाते. म्हणजे अर्थ काय? मी रोगी नाही, माझं काय संबंध आहे गोळी? नाही, भा खाते तर सगळं खायचं. बहानं भाजी खाल्ली, मी पण भाजी खाल्ली. बहानं रोटली खाल्ली, मी पण खाल्ली. बहानं गोड खाल्लं, मी पण खाल्लं. बहानं गोळी खाल्ली है ना. सरदार, हमने आपका नमक खाया, अब गोली खा. नमक खाया तर गोळी खावंच लागेल. असं ते खायला पाहिजे. म्हणजे गणित तर असं साध आहे. नाही रोग नाही तर प्रवृत्ती नाही, औषध घेत नाही. काय राज रोग आहे, रोगी आहेस तू का नाही? नाहीतर लग्न कशाला करायचं म्हटलं असतं? ज्या अर्थी रोग आहे म्हणून लग्न करायचं. ज्यांना रोग नाही ते लग्न करतात का? मग तो रोगी आहे का निरोगी आहे? प्रश्न असतो. औषध असं म्हणलं ना, ते औषध ज्यांना गरज नाही ते नाही करणार. निरपेक्ष, काय संबंधच नाही असं दिसत. चर्चा कशासाठी? चर्चा कशासाठी चालली ती आपली? है ना, आत्मा 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 आहे, आत्मत्व, अरिहंतांचं अरिहंतत्व. जाऊ द्या, आत्मा नाही समजला तर अरिहंत तर तुमच्यासाठी मंदिरात ठेवलेत की. त्यांना तर बघून श्रद्धान बसायला पाहिजे का नको? श्रद्धान बसवायला पाहिजे. बसायचं जाऊ दे, बसवायला पाहिजे का नाही? कारण असं थोडंच बसणार आहे. ते अरिहंत देव आहे, ते परम सुख आहे, ते विषय कशाय भोग आहे ना, परिग्रहाशिवाय सुख आहे. अरिहंत मग ते बघून आपल्याला श्रद्धान बसवण्याचा पुरुषार्थ करावा लागेल. असंच थोडं तुम्ही अरिहंतांना बघून श्रद्धान करताय का ते सुखी आहेत म्हणून? ते सुखी आहेत म्हणून श्रद्धान केलं असतं तर आपण आपल्याला करमलं नसतं. काय निलेश, निहाशिया करमत का तुला? नाही, अरिहंतांशिवाय करमत का नाही? शास्त्र करमत आहे. रोज शास्त्र कुठं असतं? जर मंडळी गावाला गेली तर करमत का माणूस? अस्वस्थ असतं का माणूस? अस्वस्थ असतं, आजारी आहे. आता मग आर्यंत आपण मंदिरात का ठेवले तर? आणि काय रोज जाता का मंदिरात तुम्ही? का कधी कधी जाता? सॅटर्डे संडे रोज जाता? पण आता तुमच्याकडे तुम्ही जाताय, तुमचं कोण नाही. गावाकडे सुद्धा आता पद्धत बदलली ना, मुलं आता जात नाहीत. सांगितलं ना, शनिवार रविवारच मंदिर झालं. हे पंढरपूर सारख्या गावात, अकलूज सारख्या गावात, शहरात तर सोडा, इथं सुद्धा आता मुलं आणि आई त्यांची वेळ नसतो. अभ्यास
वेगवेगळ्या गोष्टी. मग आता रोज आपण अरिहंतांचं दर्शन आणि ते दर्शन घेतल्याशिवाय कर्माला नाही पाहिजे. आता कर्मच नाही तर त्याचं कारण वेगळं असू शकेल, सवय लागली असेल. सवय म्हणून नको. एक देव आहेत, आम्हाला शिकवलंय, संस्कार केले, देव आहेत, रोज पाया पडलं पाहिजे, पडलं झालं की लहान मुलांना ते सवय लागण्याच्या हेतूने ठीक आहे. पण जसं जसं आता मोठं होतो, बुद्धी ज्ञान वाढत जात, मग त्याच्यातलं भाव समजून मग ते दर्शन करणार तर आपल्याला समजणार आहे की विषय कशामध्ये आनंद नसतो का नाही. असं समजायला पाहिजे असं माझं. कारण ते समजणार केव्हा, अरिहंत एक तत्व म्हणून पाहचाल तर. अरिहंतांना द्रव्य म्हणून पाहिल्याने नाही होत. प्रॉब्लेम हा आहे. अरिहंतांना द्रव्य पाहणं म्हणजे केवळ ते शब्द रूपाने अरिहंत एक जीव द्रव्य आहे. कुणाला कळलं जीव द्रव्य? कारण मी आजपर्यंत कधी अरिहंतांना, आजपर्यंत म्हणजे या पर्यायामध्ये मला जिवंत अरिहंत बघायला मिळालेलेच नाही. जिवंत अरिहंत कोणी बघितले सांग? मी बघितले, तुम्ही नाही बघितले. मान कशी आहे नाही. आणि त्यांच्या समोर उभारून तुम्ही अगदी जोरदारात भजन पूजन अर्चन केलं असेल आणि तरी सुद्धा तुम्हाला आर्यन नाही करत. काय होतं? दगडासमोर बसून जिवंत अरिहंत संसर्गामध्ये पूर्वी बघितले असं या जन्मात बघितले नाही. म्हणून मला त्यांच्यातला जिवंतपणा, त्यांचं ते अतिशय किती वर्णन केलं अरिहंतांचं. अरिहंतांच्या अतिशयाचं वर्णन किती अतिशय असते? 46 अतिशय असते का भैया? 34 अतिशय असते, 46 गुण असते, त्याच्यात 34 अतिशय येते. ते बरोबर उत्तर आहे, काय चुकीचं नाही उत्तर, बरोबर. 34 अतिशय सांगितलं ना. जन्माचे 10, देवकृत 14 आणि केवळ ज्ञानाचे असे एकूण 34 अतिशय. वाचा रे वाचा. अतिशय म्हणजे ते काहीतरी एक स्पेशालिटी आहे त्यांची. त्याच्याशिवाय तुम्हाला त्यांची महिमा येणार नाही. त्यांची महिमा आली नाही तर त्यांचं तत्वावर श्रद्धान बसणार नाही. तत्वावर श्रद्धान नाही बसणार तर आत्मश्रद्धान होणार नाही आणि आपलं दुःख दूर होणार नाही. हो, मी म्हटलं नाही का तुम्हाला, बाहुबलीला 2002 साली पहिल्यांदा शिबिराला नेमिनाथजींनी बोलवलं तर कुठं तिथं गेलो मी. 2 दिवस लेट गेल्यामुळं शिबिर झाल्यावर, आणि योगाने मी पोचलो 11 वाजता वगैरे, 10-11 वाजता. आणि नेमिनाथजींचा माझा परिचय बाहुबलीत, बाकी कोणाचा परिचय नाही. नेमिनाथजी मग काय नव्हते योगाने, त्यांना बाहेर जायची वेळ आली कुठेतरी. मग आता मी एवढा मोठा विद्वान, कोण ओळखतो? आपणच कल्पना करायची. हे मला आता कशासाठी बोलवत होतं सांगा. आणि कोण विचारायला तयार? कुठं आहे खोली, कुठं थांबायचंय, काय करायचं? नेमिनाथ नाही. आता सगळ्यांना मी दिसत नव्हतो का? तसं तुम्हाला सगळ्यांना अरिहंत दिसत नाहीत का? हा, नेमिनाथ असते तर त्यांना मी दिसलो असतो बरोबर. आणि नेमिनाथांना का मी दिसलो असतो? माझे गुण माहिती आहेत काय, बरोबर आहे. खरं. मग झालं काय? कोण नाही. मला जाऊन मग एका म्हणून निरोप ठेवला होता नेमिनाथजींनी एका दुसऱ्या सरांजवळ. त्यांच्याजवळ जावा, ती तुमची व्यवस्था करतील असं. मग हुडकत त्या सरांकडे गेलो. मग ते सर म्हटले बर असते, तिथं रूम आहे, जावा. पण मी त्याच्या हुशार, मी आधीच माझी व्यवस्था बंगल्यात केली होती.
म्हटलं काय नाही, आम्ही एक बांगल्याची किल्ली घेऊन आलोय, तुमची खोली तुमच्या जवळ राहू दे. नाही फक्त ती किल्ली कुठनं घ्यायची एवढंच. जा परिचित नाही ना, मग काही संबंध नाही. तसं अरिहंतांना दर्शनाला तुम्ही सगळे जाताय, परिचय कुठे आहे अरिहंतांचा? आनंद यायला पाहिजे का नाही? अतिशय म्हणून म्हणतो. चौथीत अतिशय सांगा म्हटलं तर कोणाला सांगता येतील काय? जन्म अतिशय 34 सांगा, 34 10 सांगा मग 10 जन्म नाही, देवकृत 14 नाही, केवळ ज्ञान 10 काय? म्हणून म्हटलं हा प्रथमान योग असेल. म्हणजे बेसिक्सची मला गरज आहे असं मला वाटतं. कारण त्यांच्या श्रद्धानाशिवाय माझं तत्वावर श्रद्धान बसणार नाही, आत्म्यावर श्रद्धान बसत नाही आहे. परमात्म्यावर माझं श्रद्धान नाही हा त्याचा अर्थ आहे. माझा आत्म्यावर श्रद्धा नाही असं होऊ शकत नाही परमात्म्यावर जर श्रद्धा नसेल तर. कारण आत्मा परमात्मा दोन नाही, ती एकच आहे. कसं सांगितलंय? ती मूळता दूर केली आहे प्रवचनसार मध्ये. आप्त आणि आत्मा त्यांच्यामध्ये अंतर जो जाणतो तो मूळ आहे म्हटलं. मूर्ख आहे. अरिहंत ज्यांचं दर्शन करतो आणि अरिहंतांचं दर्शन करणारा, या दोघांमध्ये भेद जो जाणेल तो मूर्ख आहे असं सांगितलंय सेठ. शानी का मूर्ख आहे? काय मला अरिहंत नाही ना, आत्मा नाही, मला फक्त चेतन कळतो. अरे चेतन म्हणजे अडचण कुठून ज्या भाषेत आपल्याला जी गोष्ट समजेल तिकडून समजून घेऊन आहे ना. मरा असं म्हणतोय, मरा आचार्य म्हणते मरा, पण निदान अरिहंत समजून मरा. आत्मा नाही समजला तर चालेल, पण अरिहंत तर समजून द्या. जे देव म्हणून बघतोय आपण. बघा चमत्कार काय घडतो. नाही चमत्कार घडला तर बोला, विश्वास आहे आमचा. त्यांचं जर स्वरूप चांगलं समजलं, चांगल्या प्रकारे श्रद्धानं बसलं तर 100% चमत्कार घडला. म्हणून त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. लहानपणापासून कोणीच कधीच त्याच्यावर असा फोकस केलेला नाही. कोणतं चौथीला अतिशय अरिहंत म्हटले की वितराग सर्वज्ञ. अरे कसली वितरागता, कसली सर्वज्ञता, कसली खिचडी आणि कसलं तूप, ऊन खिचडी साजूक तूप, वेगळं राहायचं भारी सुख असं वाटत असतं सेजल सुरुवातीला. पण जेव्हा वेगळं राहिलं का नाही त्यावेळेस ऊन नाही, साजूक तूप बी नाही, असं झालेलं असतं. आपलं सांगितलं सपनात आहे ऊन खिचडी. काय नाही, असं वाटतं वेगळं राहिल्यावर मला सगळं भारी 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 भारी. हे सुख एकत्र राहिल्यानंतर फिरायला जाताना कसं एकदम कधी कधी केव्हाही कोणालाही जाता येतं. घरात एकत्र 5-7 भाऊ, आता भाऊ पण नाही आणि बहीण पण नाही. अडचण अशी झाली. एक असली तर मुलगी, एकच मुलगा, आता कुठं आहे भाऊ कुठं आहे भाऊ, फार अडचण. काय सांगतोय? भाषा आपली पाहिजे. वितराग सर्वज्ञ नाही करणार तेवढी पात्रता आहे, परंतु सोन्याचं भांड आहे आमचं सगळ्यांचं, नाही म्हणत नाही आहे. पण त्याच्यावर चढली घाण इतकी आणि घाण चढवायची चालली. काही गोष्टींना खराब करावं लागतं. जसं दुधात पनीर करायचं असल्यावर पनीर करायचं म्हणजे नासवावं लागतं, लिंबू पिळून खराब करावं. तसं आम्ही बुद्धिपूर्वक नासवल्यासारखं आहे. आपल्या शुद्ध करण्यापेक्षा अशुद्धतेकडे. सोन्याची भांडी येत आपली, पण त्याला चमकवायला लागतील ना.
पितळेचं भांड खराब होतं ना हळूहळू, चांदी काळी पडते ना, मग त्याला पुन्हा स्वच्छ केल्यावर मग ते चमक. सोनं तापवावं लागेल, त्यावेळेस ते तुमचे पिवळे म्हणजे चमकदार ते दिसतात. तुम्ही करता ना परत लग्नाच्या वेळेस वगैरे चमक यायला पाहिजे त्याची. सोनार काय करतो, अग्नीमध्ये तापवतो तर त्याच्यातली पित्त कालिमा दूर होते, ते चमकतं. मग चमकवावं लागेल आपल्याला बुद्धिपूर्वक. आहोत आम्ही सोन्याची भांडी, पण आपण त्याला सोन्याचं करायला तयार नाही. म्हणून म्हटलं वितरागता नको, सर्वज्ञता नको. आता काय पाहिजे आपल्याला, गरज कुठली कशाची आहे, मला कळलं पाहिजे. नाही वितरागता कळली का, हो राग द्वेष नसते, मग किती आनंद. राग नाही, द्वेष नाही. अरे मी अनुभव घेतो, तुम्हाला नाही ना वेळ त्या राग द्वेषाला सोडून जो समता भाव आहे त्याचा जर आनंदच नाही घ्यायला वेळ, तर जात्यांधा इव भास्करम. जसं त्या ठिकाणी जन्मांधाला सूर्य कसा आहे आणि त्याचं दर्शन विषय येत नाही, त्याप्रमाणे कार्य घडतं. बाकी जन्मता तांदळ आहे, त्याला सूर्य दिसणार, तो प्रॉब्लेम. त्याच्यासाठी तो प्रयत्न करा. आचार्याने ते दिलं ना सूत्र, आनंदम ब्रह्मणो रूपम निजदेहे व्यवस्थितम ध्यानहीना न पश्यन्ति जात्यांधा इव भास्कर. नाही ध्यानाशिवाय समजणार. अरिहंतांचं ध्यानच करावं लागेल मला, आत्म्याचं नाही. पण अरिहंतांचं जर ध्यान करायला तुमच्याजवळ वेळ कुठं आहे? अरिहंत म्हणजे वीतरागी, सर्वज्ञ, असे चेतनमय जीव द्रव्य आहे. आय डोंट हॅव टाइम टू सी दॅट. मला बघायला वेळ नाही ते वैभव बघायला, निज वैभव, आत्मवैभव बघायला वेळ कुठं आहे? आणि मग मी किती सांगितलं तुम्हाला, हे दुःखरूप आहे, संसार दुःखरूप आहे. तर फरक काय पडणार? संसारातला संसारीपणा, दुःखातला दुःखपणा समजला पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे, काय अडचणी आहे तिथं, तर आपण मग ते कुठंतरी सॉल्व करणार. पण सॉल्व म्हटलं ना, ते पण माझ्याकडे गणित चुकीचं, माझं कॅल्क्युलेटरच चुकीचं आहे. आणि चुकीच्या कॅल्क्युलेटरने हिशोब करत बसला तर ते त्या ठिकाणी हिशोब केव्हा बरोबर लागणार? एक मनुष्य करत बसला तर हिशोब लागना करतोय कितीतरी वेळा, पुन्हा पुन्हा. शेजारी बसलेला माणूस बघतोय, त्याने कॅल्क्युलेटर घेऊन 2 अधिक 2 केलं तर आलं 7. आणि कॅल्क्युलेटर मध्ये प्रॉब्लेम. कॅल्क्युलेशन तुम्ही चेक केले का तुम्ही? मी कोणते कॅल्क्युलेशन, जेव्हा संसारातनं सुख काढण्यासाठी जो माझा प्रयत्न चाललेला आहे विषय कशांच्या द्वारे, दॅट इज अ रॉंग कॅल्क्युलेशन. काय राज, कॅल्क्युलेशन नीट कर जरा. लग्न करायच्या आधी कॅल्क्युलेशन चुकीच्या कॅल्क्युलेटरने केलं तर चुकीचं होईल कॅल्क्युलेशन. मी आहे, तुझ्या समोर चेतन आहे, दोघं पण आहे. पण तू मला किती बघतोय, चेतनला किती बघतोय? कोण आहे तुझा आदर्श सांग? मी आहे का चेतन? सारखं चेतन जवळ असतो, माझ्या जवळ कधी असतो का मला सांग? म्हणजे मी आदर्श आहे, पण तुम्ही तिथं जसं देवाला मंदिरात ठेवलंय, तुम्ही आदर्श आहे आणि तुम्ही मंदिरात बसायचं, बाहेर यायचं नाही माझ्याजवळ. बरोबर आहे? मी मला ज्याच्याबरोबर मला जे पाहिजे त्यांच्याबरोबर मी राहणार. म्हणून असं सांगितलं पाहिजे. ते निमित्त आहे ना आपल्या श्रद्धानासाठी. देव शास्त्र गुरु आत्तागमतच्चानम सद्धनम एव संमत्तम, असं नियम सर्व आचार्य सांगते. आत्म्याचं, आगमाचं, पदार्थाचं श्रद्धान. आत्तागमतच्चानम, आत्मा, आगम आणि तत्वाचं श्रद्धा. सुंदर पद्धतीने त्यांनी लिहिलेले. मला वेळ मिळाला ध्यान करताना विचार करायला. इतका माझ्याकडे वेळ होता, कारण माझ्याकडे काय बाहेर पुस्तकं नव्हती आणि मला काय पूजा करायची नव्हती.
मला काहीच करायचं नव्हतं ना, आणि मला म्हणून माझ्याजवळ जे काही भांडवल थोडंफार होतं त्याच्यावर मला विचार करायला भरपूर वेळ, आनंद घ्यायला भरपूर वेळ, आणि मी घेतला तो आनंद. म्हणून असं मी सांगताना, तुम्ही ऐकताना म्हणलं ना, परवा कुठं नातेपुतेला झालं, आम्ही आपलं पूजा केली, झालं, ती पूजा सांगितली, खाली येत होतो पूजन करून, तेवढ्यात शास्त्र सुटलं होतं, नको म्हटलं सगळ्यात जायला. मग आम्ही आपलं बघत होतो, सगळेजण शास्त्र सुटले. आता त्यांनी तर नियमसार, केवळ ज्ञान, स्वभाव, निश्चयाने आत्मा आत्म्याला जाणतो, व्यवहाराने पराला जाणतो, हे सगळं अनेक अर्धा पाऊण तास ऐकलेलं. मग बाहेर आल्यावर काय चाललं असेल? तुम्ही काय करता बाहेर गेल्यावर? म्हणजे आमचा संबंध संपलेला आहे त्याच्याशी. तितक्या बेकार पद्धतीने, तुम्ही वाईट पद्धतीने शास्त्र ऐकलेलं असतं, हा त्याचा अर्थ असतो. म्हणजे मी कुठंही त्याचा स्पर्श, इथनं बाहेर पडल्यानंतर किती मला त्याच्याबद्दल, आम्ही किती भावनिक झालेलो. भावनिक सिनेमा बघून भावनिक होणार आपण, बाहेर जाऊन त्याच्यावर चर्चा करणार, पण बाहेर इथनं गेल्यानंतर एक शब्दानं शास्त्रातला विषय निघाला तर काय म्हणत ते ऐक. चर्चा काय असेल, भाजी कोणती करायची, रोटल्या राहिल्या जेवायचे, प्रत्येकाचे वेगळे वेगळे, जेवलेले नसलेले जेवायचे, दुकानाला उशीर झालेला त्यांना दुकानात जायचे, किती व्यग्रता होती. तुम्ही इथनं बाहेर पडतात म्हणून तर बरं, आपले सर नेहमी म्हणायचे, शास्त्र सुटल्यानंतर आहे ना, चपल्या घातली गेली तर विग्रह गतीत जातो. विग्रह गती म्हणजे तुम्हाला मेल्यानंतर पुढची पर्याय मिळायच्या मधली एक 2 3 समय ओनली, आणि त्या 3 समयामध्ये एक समयामध्ये मागची पर्याय पूर्ण झिरो. मला ते उदाहरण एकदम छान पटलं. खरोखर तसा इथनं बाहेर पडलं पूर्ण झिरो. काय संबंध राहतो? इतकी व्यग्रता असते. म्हणून वेळेवर शास्त्र सुरू व्हावं, वेळेवर संपवावं. ओम नमः भो प्रभो मन वचन काय सर्व समारंभ लोकमान माया लोक प्रमाण इत्यादी विभागांच्या माझ्याकडून या भावात पूर्व शास्त्र गुरु यांचा अभिनंदन घेतलेल्या वर्गामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचारणाचा दोष एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत काही जीवांची हिंसा करणार स्वाध्याय करीत असताना घडलेल्या या सर्व दोषाविषयी मी बचका व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मी माझ्यामध्ये राहू या सर्व दोषाविषयी मी करतो. उद्याचा अभ्यास, उद्या 34 अतिशय सगळ्यांनी लिहून काढून आणायचे, लिहायचे, वाचायचे नाही. काय करायचे? लिहायचे, आणि कोणाला तरी एका आपल्या मित्राला, मैत्रिणीला, नातेवाईकाला सांगायचे. असं तुम्हाला म्हणा पंचपरमेश्वराची आम्हाला सगळ्यांना, आम्हाला म्हणायचं नाही, मला आम्हाला सगळ्यांना म्हटले आम्हाला, तर मला असं म्हणायचं. काय काय नियम आहे? वाचायचे, लिहायचे आणि सांगायचे. चालेल? हो.